नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। संध्याकाळी 5 वाजलेले आहेत आणि सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी ओडिशाच्या दौऱ्यावर होते। भुवनेश्वर विमानतळावर आगमन झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। त्यांचं फोटो काढणं सुरू असतानाच एका फोटोग्राफरचा पाय पायऱ्यांवरून घसरला। मागे सरकत असताना त्याला पायऱ्या आहेत हे कळलंच नाही आणि अचानक तोल गेल्यानं तो खालती पडला। खालती पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला लगेच सावरलं तर राहुल गांधी यांनीही स्वतः पुढे येऊन त्याला आधार दिला। अजय कौठिकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजय, नेमकं काय झालं? मिलिंद, काही तासांपूर्वीची ही घटना आहे। राहुल गांधी आज ओरिसाच्या दौऱ्यावर होते, तर भुवनेश्वर विमानतळावर ते जेव्हा आले तेव्हा विमानतळाच्या बाहेर परिसरात त्याच काही कार्यकर्त्यांशी नेत्यांशी ते गप्पा करत होते। फोटोग्राफर्स नेहमीप्रमाणे फोटो काढत होते, तर त्याच्याच राहुल गांधी जिथे उभे होते मागच्या साईडला काही पायऱ्या होत्या, तर त्या फोटोग्राफरचं लक्ष गेलं नाही। तो क्लिक 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 करत करत मागे आला आणि खाली पडला। हातात त्याचा कॅमेरा होता, त्या एवढं पडतानाही त्यांनी आपला तो कॅमेरा सावरला आणि लगेच राहुल गांधींना लक्षात आलं। राहुल गांधी पुढे आले आणि त्याला मदत केली। ठीक आहे अजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे कर्जबुडव्या नीरव मोदीचा बंगला तोडला जाणार आहे। अलिबागमध्ये आहे हा बंगला आणि अलिबागमधल्या नीरव मोदीच्या बंगल्यावर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालंय। हा बंगला तोडण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या। आता ते थेट बंगल्यावर पोहोचलेत आणि पुढच्या थोड्याच वेळात नीरव मोदी यांचा अलिबागमधला हा आलिशान बंगला पाडला जाणार आहे। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहन, काय माहिती याबद्दल आणखी? आपण ही दृश्य पाहतोय, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। रायगडचे जिल्हाधिकारी पोहोचलेले आहेत, पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि कर्जबुडव्या नीरव मोदीचा जो रायगडच्या अलिबाग जवळचा बंगला आहे हा बंगला आता पाडला जाणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जालन्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते तीव्र आहेत। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच काही शेतकऱ्यांनी बीज घेण्याचा प्रयत्न केला। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात काही शेतकऱ्यांनी बीज घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रशासन एकदम हडबडलं, धावपळ सुरू झाली सगळ्यांची। इथे उपस्थित असलेल्या काही जणांनी असा प्रयत्न करणाऱ्या काही शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलं आणि काहींची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये तर काहींची रवानगी रुग्णालयात करण्यात आली। दत्तात्रय कळकुंबे असं या शेतकऱ्याचं नाव आहे, ज्यानं प्रामुख्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। भूमिहीन आहे हा शेतकरी आणि आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे, कारण त्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। या आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। एकतर पाऊस नाही, पाऊस पडला तर नीट पीक येत नाही, पीक आलं तर चांगला भाव मिळत नाही। विजय पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय पाटील, सविस्तर सांगा काय ही घटना? हॅलो, दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील आंतरवाला येथील शेतकरी दत्तात्रय यशवंत कळकोंबे या शेतकऱ्याने निवासी जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या कार्यालयात बीज घेतलंय। विजय, त्यांची प्रकृती कशी आहे? त्यांनी नेमकं का विष प्यायलं? त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। डॉक्टरांचं म्हणणं आहे की 48 त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल, 48 तास, त्यानंतर त्याबद्दल सांगता येईल। आणि विष घेण्यामागचं कारण हा होतं की 1982 साली त्यांची जमीन ही गट शेती मध्ये गेली होती, गट शेती एकत्रीकरण मध्ये गेली होती आणि तेव्हापासून त्यांच्या त्या संदर्भात पाठपुरावा चालू होता, परंतु प्रशासनाने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही। शेवटी कंटाळून त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष प्राशन केले। विजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।